नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. आज इंटरनॅशनल मदर्स डे आणि त्यानिमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून पत्रकार वगैरे सगळं एका बाजूला, पण एक आई म्हणून मला आपल्या प्रेक्षकांशी बोलायचंय. आत्ता ज्या स्त्रिया हा व्हिडिओ बघतायत त्यापैकी कुणी जर नुकत्याच आई झाल्या असतील, होणार असतील, विचार करत असतील, किंवा पुरुषांपैकी जर तुमची बायको, मैत्रीण, बहीण कुणीही या मदरहूड फेजमध्ये असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. प्लीज शेवटपर्यंत बघा आणि आय एम शुअर तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय पण कराल, कारण काही फालतूचे सल्ले देत बसणार नाहीये. फक्त माझ्या प्रेक्षकांपैकी कुठलीही आई जर इमोशनल टर्मोइलमधनं जात असेल तर ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ ती काहीशी शांत होईल, हे नक्की. आणि हाच माझा फक्त हेतू आहे. आई म्हणून ना माझ्या आयुष्यात घडणाऱ्या किंवा माझ्या मेंदूमध्ये पिंगा घालणाऱ्या सेन्सिटिव्ह गोष्टी मी या प्लॅटफॉर्मवर, या आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर कधी शेअर केल्या नाही आहेत. पण आजच्या दिवसाच्या निमित्तानं मला असं वाटतंय की एका आईनं एका आईशी बोलावं. आणि मी तर आईपणाच्या ॲब्सल्युटली खूप बेसिक स्टेजमध्ये, आत्ता जस्ट 2 वर्ष झालीत मी आई होऊन. आत्ता कुठे एक अख्खी रात्र मला झोप मिळायला लागली आहे, आत्ता कुठे माझं शरीर मला परत मिळतं आहे. पण आज हे सगळं मी कुठल्याही वेदनेतून नाही सांगत आहे, कारण अत्यंत क्रुशल वेळेला माझ्या आईनं मला अशा एका आईला भेटवून दिलं जिनं माझा आई होण्याचा प्रवास सुखकर केला. ती आहे श्रेया शहा ही व्यक्ती. श्रेयाबद्दल पटकन सांगते, प्रचंड मोठी लिस्ट आहे. श्रेया चाइल्ड बर्थ एज्युकेटर आहे, लॅक्टेशन कन्सल्टंट आहे, सेन्सिटिव्ह स्लीप कन्सल्टंट आहे, प्ले थेरपिस्ट आहे. मागच्या 18 वर्षांपासून ती काउन्सिलिंग करते. फिटनेसमधली पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मास्टर्स इन न्यूट्रिशनमधली गोल्ड मेडलिस्ट आहे, ॲक्युप्रेशर थेरपिस्ट आहे. तिचं माय द्विजा हे खास आईसाठीचं एक व्हेंचर पण आहे. पण या सगळ्यात महत्त्वाचं आहे की श्रेया एक अत्यंत गोड अशा 2 मुलींची आई आहे. अशी श्रेया माझ्या पहिल्या ट्रायमिस्टरपासनं माझ्या आजच्या दिवसापर्यंत आई म्हणून माझ्याबरोबर आहे. 2 गोष्टी तिने आमच्याकडनं, म्हणजे माझ्याकडनं आणि गौरवकडनं करून घेतल्या. एक म्हणजे माझी बॉडी तिनं नॅचरल डिलिव्हरीसाठी तयार केली. गौरवला शिकवलं की 9 महिन्यात काय करायचं, माझ्या नॅचरल डिलिव्हरीच्या पुशिंगच्या वेळेला त्यानं काय करायचं, मी काय करायचं, आणि आमच्या दोघांचंही माइंड ब्रेस्टफिडिंगसाठी तयार केलं. मी तुम्हाला लिटरली सांगते, आय एम नॉट किडिंग, की प्रेग्नन्सी ही मला फार भीतीदायक गोष्ट वाटायची. म्हणजे असे कमिटमेंट वगैरे अशा पातळीवर नाही, फिजिकली मला भीती वाटायची बाळाला जन्म द्यायची. ही जी माझी निगेटिव्ह इमोशन होती ती थ्रू आउट 9 महिन्यात पूर्णपणे पॉझिटिव्ह इमोशनला जोडण्याचं काम श्रेयाने केलं. आणि एवढं शिकूनसुद्धा मी डिलिव्हरीनंतर अँझायटीमधनं गेले, पोस्टपार्टम ब्ल्यूजमधनं गेले, सेल्फ डाऊटमधनं गेले, वॉट नॉट. पण तिचं एक वाक्य मी कोरून ठेवलं आहे आयुष्यभर इथे, की स्वतःला विसरून जाऊन चांगली आई होता येणार नाही. मी जशी आधी होते तशी आता मी अजिबात नाही. एक ही डुबकी में सारे राज खुल गए, हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल तसं. एक ही पुश में मैं पुरी बदल गई, असं झालंय. पण हा बदल किती पॉझिटिव्ह असू शकतो हे सांगणाऱ्या श्रेया राज म्हणलं आज आपल्या चॅनलवर आणावं. सो श्रेया, वेलकम, तुझं खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि इतकं गोड इंट्रोडक्शन दिल्याबद्दल थँक्यू सो मच. श्रेया, अगं मी कशाला घाबरत होते एक साध्या नॅचरल डिलिव्हरीला, पण आता टॉडलर फेजमध्ये असलेल्या बाळाला बघून मला असं वाटतं की ही कुठल्या गोष्टीला मी घाबरत होते, नॅचरल डिलिव्हरीला. वो तो बहुत छोटा हिस्सा था. अभी तो पिक्चर सुरू हुआ है, असं आहे. श्रेया, आई म्हणजे काही आता मुलींचा असा निर्णय असतो की मला नको आहे मूल किंवा आईच व्हायचं नाहीये. हा निर्णय, त्याचा रिस्पेक्ट एकीकडे. दुसरीकडे अशा काही स्त्रिया असतात की ज्यांना आई व्हायचं आहे पण होता येत नाहीये, आणि एक पेनफुल फेज असते ही. त्यामुळे मला सगळ्यात पहिला प्रश्न तुला आईपणाविषयी नाही विचारायचा आहे, बाईपणाविषयी विचारायचा आहे, की स्त्रीत्व फक्त आई होण्यातच असतं किंवा ते फक्त आई होण्यातच सार्थ ठरतं असं समजणाऱ्या लोकांना, असं या काही मुलींना म्हणणाऱ्या लोकांना तू सगळ्यात पहिल्यांदा काय सांगशील? ही खूप सिंपल गोष्ट आहे. आय थिंक स्त्रीपण किंवा बाईपण हे आपण स्त्री म्हणून जन्मलो की आलं ते आपल्याकडे. बाय नेचर आपण सेन्सिटिव्ह आहोत. बाय नेचर आपण गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने फील करू शकतो. बाय नेचर हर्षदा, मला स्वतःचं मूल नसलं पण मी दुसऱ्यांचं मूल बघून त्याला प्रेमाने बघू शकते. बाय नेचर एम्पॅथी आपल्याकडे असते. या काही गोष्टी आहेत ज्या इमोशनल लेवलला मला बाईपण ऑलरेडी देतात. फिजिकल लेवलला पिरियड्स, ब्रेस्ट डेव्हलपमेंट, इंटरनल युट्रस डेव्हलपमेंट ह्या गोष्टी पण मला बाईपण देतात. आणि चौथी आणि अतिशय महत्वाची गोष्ट जी आपल्या सगळ्यांना समजून घ्यायची गरज आहे, मूल होऊ देणं किंवा नाही होऊ देणं ही 100% पर्सनल चॉईस आहे. कारण हर्षदा, तुला आणि मला एक गोष्ट तर कळली आहे, ही 1 दिवसाची किंवा 9 महिन्याची गोष्ट नाही. मी मी जे नेहमी म्हणते ते सांगू शकते की प्रेग्नन्सीचे 9 महिने ही पिक्चरची शूटिंग आहे.
डिलिव्हरी हा ट्रेलर रिलीज आहे आणि पुढचे 14 ते 16 वर्ष ऍक्च्युअली तो पिक्चर आहे. व्हेरी ट्रू. आणि काही जणांना तेवढी 16 वर्ष आपल्या आयुष्याची नाही इमॅजिन होत पुढची. ऑर आय डोंट वॉन्ट टू गो फॉर इट. आणि तो रिस्पेक्ट आहे 100%. पण ते असून पण तुम्ही अतिशय मस्त स्त्री आहात आणि मस्त बाई आहात, त्याच्यात काही डाऊट नाही. वाव. ओके, आता जेव्हा आई होण्याचा निर्णय होतो, प्रेग्नंट राहते स्त्री, तेव्हा काही वेळेला ती वैतागायची शक्यता असते, कारण ऑब्व्हियसली फर्स्ट ट्रायमिस्टर खूप फिजिकल त्रास होत असतात, सल्ले खूप येत असतात. अर्थात सगळेच सल्ले त्रासदायक नसतात, पण नको त्या वेळेला नको त्या व्यक्तीने दिलेले सल्ले त्रासदायक होऊ शकतात. आणि या काळात म्हणजे या फेजमध्ये मी असताना मी तुला भेटले आणि त्या फेजमध्ये मी तुझा कोर्स सुरू केला. आणि मला हे प्रेक्षकांना सांगायचं आहे की ॲब्सल्युटली काहीही मार्केटिंग व्हिडिओ नाही आहे हा. मला जिनी आई पण कसं निभावायचं हे माझ्या आईबरोबरच जिनी अजून एका व्यक्तीने शिकवलं ती ही आहे, त्यामुळे मी तिच्याशी हे बोलतेय. तर श्रेया, जेव्हा तू आम्हाला शिकवत होतीस या कोर्समध्ये लेबर प्रिपरेशन, वजायनल बर्थ प्रिपरेशन, त्यावेळेस तू एक खूप छान गोष्ट शिकवलीस की बाळाशी कसं बोलायचं, आपल्या बाळाला कसं इमॅजिन करायचं. सगळ्यात पहिल्यांदा मला सांग की तुला असं का वाटलं की अशी काहीतरी गोष्ट आपल्या या कोर्समध्ये असली पाहिजे. मी तुझ्या प्रश्नाला एक वेगळं वळण देऊ हर्षदा, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुझ्या सुरुवातीला फर्स्ट लाईन बोलली की असं होत नाही की एखाद्याने प्लॅन केलं आणि लगेच प्रेग्नन्सी राहिली. ही एक भाग झाला. कधी कधी असंही होत नाही काही जणांमध्ये की प्रेग्नन्सी राहते पण ती कंटिन्यू नाही होऊ शकत इन अ हेल्दी वे. अबॉर्शन, मिसकॅरेज याबद्दल नाही बोललं जात. तर मला 2 सेंटेन्स आधी ह्याच्याबद्दल बोलायचे आहेत की ऑल ऑफ यू मदर्स, जे बाळ तुमचं आहे ते तुमच्याकडे राहील. पण काही कारणाने जर बॉडीला वाटलं की ही प्रेग्नन्सी कंटिन्यू नाही राहू शकत, तर बॉडी त्या प्रेग्नन्सीला कंटिन्यू नाही करत. तर प्लीज ॲज अ स्त्री म्हणून कधीही स्वतःला ब्लेम करू नका की मला प्रेग्नन्सी राहायला इतका वेळ का लागतोय किंवा माझी प्रेग्नन्सी कंटिन्यू का नाही राहत आहे. राहील. मेडिकली काही गोष्टी तुम्हाला हेल्प होतील, योगा वाईज तुम्हाला काही गोष्टी हेल्प होतील, न्यूट्रिशन वाईज तुम्ही काही चेंजेस कराल आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू राहू शकेल. तो प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे ॲज अ स्त्री ॲटलीस्ट 98% बॉडीज फिजिकली डिझाईन असतात की ते पिल्लूला कॅरी करू शकतात. काही 2-3% बॉडीज बनलेल्याच नसतात प्रेग्नन्सीसाठी. ती एक वेगळी गोष्ट आहे कम्प्लिटली. सो म्हणजे श्रेया काय, लाईक माझ्या आयुष्यात 2-3 लेडीज मला माहिती आहे, दे आर बॉर्न विदाउट युटरस. म्हणजे आपण नशीबवान तिथेच आहोत की नाही की आपलं इंटरनली सगळं काही खूप व्यवस्थित आहे. सो आय थिंक इट्स अ ब्लेसिंग. येस, हॉर्मोन आहेत, स्पर्म आहेत, अंड आहेत, याचा रोल असेलच. आता हर्षदा, ऍक्च्युली तुझ्या प्रश्नाचं उत्तर की श्रेया तुला असं का वाटलं की असं काहीतरी असावं की बाळाशी कनेक्शन. हर्षदा, मला नेहमी असं वाटतं की मी जेव्हा 6वीत होते तेव्हा मी अयुकाला व्हिजिट केलं होतं आणि तेव्हा मी पहिल्यांदा एकतर ह्युमन बॉडी बघितली, ज्याच्यात मला इंटरनल ऑर्गन्स दाखवले. इट वॉज अ मेल बॉडी, म्हणजे एका पुरुषाची बॉडी होती ती, ज्याच्यात त्यांनी आम्हाला सगळं दाखवलं. आणि त्याच्या साईडला एक सोनोग्राफी टीव्हीवरती दाखवत होते, ट्विन्सची सोनोग्राफी. आणि साईडला बरणीमध्ये बेबीज ठेवलेले होते, प्रिझर्व केलेले. आणि ते बघितल्यानंतर काही जणांना लिटरली पेन वाटतं किंवा काही जणांना असं वाटतं अरे बापरे. मला खूप वाव वाटलं ते. खूप अनयोजल आहे हर्षदा ऐकायला पण. पण मला ते बघितलं, कसं काय हे शक्य आहे? म्हणजे कसं काय अख्खा माणूस आतमध्ये बनवू शकतं? हर्षदा, डिड यू थॉट तुझं पिल्लू, माझं पिल्लू ते ऐकू शकतात, ते बोलू शकतात. त्यांच्या ब्रेनमध्ये सेल्स आहे म्हणजे ते समजू शकतात. त्यांना स्वतःचा एक सेपरेट इंटेलिजन्स आहे. या वॉव फॅक्टरमधून मला हे सुचलं, की आपण असं काही करू शकतो का, की त्यांचे हात-पाय अजून बेटर आणि स्ट्रॉंगर असतील. त्यांचं डोकं हे बेटर मॅच्युअर्ड असेल. त्यांची बॉडी ही बेटर इक्विप्ड असेल ह्या जगासाठी. आणि हे आपण कसं करू शकतो? तर ह्याच सगळ्या पातळ्या आहेत त्याच्या. फिजिकली, एक्सरसाइजला, रेग्युलरला. सो तुम्ही सगळ्यांनी हर्षदाकडून ऐकलं ना, की आय प्लेड अ रोल. या मुलीने कधीही फिटनेस क्लास मिस केला नाही. सेकंड, न्यूट्रिशन. ती अतिशय प्रॉम्प्ट
स्वतःच्या न्यूट्रिशनच्या बाबतीत. म्हणजे असं नव्हतं की नाही मला जात नाही ही फेज येऊ शकते, पण मी काहीतरी कचरा खातीये ती फेज नाही आली. ठीक आहे, त्यातल्या त्यात मला जे हेल्दी ऑप्शन्स आहेत दॅट आय विल सिलेक्ट. सो व्यायाम, न्यूट्रिशन, तिसरा आहे कपल मधलं बॉन्ड. आणि हे जेव्हा मी स्टडी केलं ना तेव्हा कळलं की आपण जेव्हा बाळाशी बोलतो तो बॉन्ड ट्रान्सफर होतो. आणि तिथून ती अख्खी जर्नी सुरू झाली की बाळाशी कनेक्शन बिल्ड करा, फक्त प्रेग्नन्सी पुढे नेऊ नका. वाव. आणि खरं आहे ते मला अगदीच जाणवत होतं. आणि 9व्या महिन्यापर्यंत जेव्हा मी आले होते तेव्हा माझ्या बॉडीमध्ये काय होणार आहे किंवा माझ्याबरोबर आता डॉक्टर काय करणार आहेत याची मला पूर्ण कल्पना या 9 महिन्यात या कोर्समधनं मिळाली होती. जे मला खूप छान वाटतं की मुलींनी, श्रेयाच असं नाही, कितीतरी अशा असतील ज्या तुम्हाला गाईड करू शकतील की तुमच्या बॉडीबरोबर काय होणार आहे. एका स्त्रीनं जर एका मुलाला जन्माला घालण्याचा निर्णय घेतला असेल तर प्लीज आपल्या बॉडीबरोबर काय होणार आहे 9व्या महिन्यात त्या पुशिंगच्या दिवशी, हे प्लीज याचा अभ्यास करा. श्रेया, तुझे असे काही अनुभव आहेत का की मुली ॲब्सोल्युटली विथ नो नॉलेज जातात, किंवा मुली फक्त नाही म्हणजे इन्व्हॉल्व फादर, याची डेफिनेशन पण याच्यात बदलते. फक्त बाळाला कडेवर घेणं, डायपर बदलणं म्हणजे इन्व्हॉल्व फादर नाही. तर तुझे असे काही अनुभव आहेत का की अशा काही मुली की ज्या ब्लँकली गेल्या आणि अशा काही मुली ज्या विथ नॉलेज गेल्या, हा फरक तुला दिसला? इट टू बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट आय टेल यू, प्रत्येक स्त्रीमध्ये एक इंट्युशन असतं ज्याने ती खूप छान प्रेग्नन्सीला जाऊ शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त कॉन्फिडन्स मध्ये फरक पडतो हर्षदा. कधी कधी माणूस त्या प्रोसेस मधून जातो आणि म्हणतो मला माहितीच नाहीये का सीझर झालं, किंवा मला माहितीच नाहीये कसं काय पुश झालं, किंवा पुश करतानाचा जो एक माइंडसेट असतो त्याच्यात फरक पडतो. अ प्रिपेअर्ड माइंड इज मोर कॉन्फिडंट माइंड. हे फार महत्वाचं आहे. सायंटिफिकली रिसर्च सांगितला जातो हर्षदा दॅट जी आई एका कॉन्फिडंट वे मध्ये किंवा कॉन्फिडंट माइंडसेटनी बाळाला जन्म घालते, त्यांची बाळं हे फ्युचरमध्ये जास्त कॉन्फिडंट आणि पीसफुल असतात. म्हणजे या सेंटेन्सला जर मी इंग्लिशमध्ये टाकायला झालं तर इमोशनली स्टेबल मदर विल गिव्ह बर्थ टू इमोशनली स्टेबल चाइल्ड. हा रूल आहे. तर मी एक म्हणजे माझ्या या पूर्ण एज्युकेशनच्या प्रोसेसमध्ये मी जवळजवळ 400-500 डिलिव्हरीज लेबर रूमच्या आतमध्ये राहून अटेंड केलेल्या आहेत. म्हणजे मला आठवतं एक स्त्री जी इतकी हायपर झाली होती, म्हणजे तिने लिटरली डॉक्टरची कॉलर पकडून मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होतंय, सो पॅनिक. आणि त्यांना कोणतं चुकी. आणि डॉक्टरने एक सेंटेन्स बोलले, तुमच्या बाबतीत असं काही होणार नाही जो तुमच्या जीवाला धोका आहे. इट्स अ नॅचरल प्रोसेस. सो हा एक खूप मोठा फरक आहे प्रिपेअर्ड मदर आणि अनप्रिपेअर्ड मदर मध्ये. आणि दुसरं हर्षदा तू जे बोलली की प्रेग्नन्सीमध्ये बॉडीत काय होतंय, डिलिव्हरीच्या दिवशी बॉडीत काय होतंय, आणि डिलिव्हरी नंतर बॉडीत काय काय होतंय, या तिन्ही गोष्टी ज्याला माहिती आहे त्या आयुष्य कसं बघतात माहितीये. अच्छा बॅक पेन होत आहे का, ओके मला कोर स्ट्रेंथ वाढवायची गरज आहे. अच्छा मी प्रेग्नन्सीत फिटनेस केला होता, आता मला थोडंसं न्यूट्रिशनची जास्त काळजी घ्यायची गरज आहे, आणि देन आय कॅन गेट बॅक ऑन इट. हा जो एक अंडरस्टँडिंग असतो ना स्वतःच्या लाईफची, ही आपल्याला प्रिपरेशननी खूप छान मिळते. सो आता का एखाद्या स्त्रीनी ही जर्नी शिकावी, जर तुम्हाला एका सेंटेन्स मध्ये विचारलं, खूप सिंपल आहे मदर्स. आयुष्यात अभ्यास केल्यानंतर आपण जास्त मॅच्युअर्ड होतो आणि चांगल्या तऱ्हेने फेस करू शकतो, रादर दॅन अभ्यास न करता जाणं. सिंपल आहे. परीक्षा आहे, अभ्यास करून जावा, बेटर जाते. अभ्यास न करता गेलं तर जे जे अडथळे येतील त्या त्या हिशोबाने शिकत शिकत पुढे जावं लागेल. करेक्ट. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल की पहिल्या डिलिव्हरीला होऊन जातं, त्या त्या फेजमध्ये मला नंतर आठवणार पण नाही, तर ॲक्च्युली मला असं वाटतं त्या माइंडसेटमध्ये राहण्यापेक्षा माझी प्रत्येक कळ, माझा प्रत्येक लेबरमधला मोमेंट मला जर आठवला नंतर, तर ती किती छान गोष्ट आहे. आणि हे मी ठरवलं होतं या 9 महिन्यात की मी माझी प्रत्येक कळ आठवीन पुढे गेल्यावर. आणि काय म्हणतो आपण, त्या मोमेंटमध्ये जगणं म्हणजे काय, हे जर खूप हेवी वाक्य वाटेल, पण ते जगल्यानंतर असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने हे खरं तर ज्या ज्या मुलींना आई व्हायचं आहे त्यांनी हे नक्की जगावं त्या मोमेंटमध्ये. श्रेया, जेव्हा तू म्हणलीस असं की जेव्हा आता बाळ होतं त्यानंतर खरा फेज सुरू होते, म्हणजे ते 9 महिने ते
जे काही वेदना थोड्याफार असतात त्या खरं तर काहीच नसतात असं वाटतं जेव्हा ते बाळ होतं, कारण त्याच्यानंतर सगळ्यांच्या नजरा त्या बाळाकडे असतात, आईकडे बऱ्यापैकी कमी असतात आणि एका खूप मोठ्या गिल्ट फेजमधनं आणि खूप मोठ्या अँझायटीमधनं ती आई जाते. माझ्या वैयक्तिक बाबतीत मी गिल्ट फेजमधनं तशी कमी गेले, पण अँझायटीमधनं जातेच की अरे आता उठेल, आता मला हे द्यायचंय, आता मला ते द्यायचंय. आणि मी घड्याळाच्या काट्यावर किंवा यूट्यूबच्या बेसिसवर माझ्या बाळाला नाही वाढवू शकत. हे कळायला 5-6 महिने गेले, कितीही मी प्रिपेअर असले तरी. तर त्या बाबतीत तू काय सांगशील या गिल्ट फेजमधनं मी किंवा कुठली स्त्री बाहेर कशी काय पडू शकेल या पहिल्या 6 महिन्यात, की मला दूध येतंय का नाही, मग दूध आलं नाही तर घरचे प्रेशर देतात की अरे मग जाऊ देत, तू पटकन फॉर्म्युलाच दे. ह्या बाबतीत तू खूप स्त्रियांबरोबर काम केलंयस, तू खूप स्त्रियांना अशा तयार केलंयस की ज्या 0 ब्रेस्ट फिडिंगपासून 100% ब्रेस्ट फिडिंगमध्ये 4थ्या-5व्या महिन्यात सुद्धा येऊ शकल्यात. तर त्या फेजबद्दल सांग तू. ऍक्च्युली गिल्ट हे कधी येतं, कधी विचार केला हर्षदा? जेव्हा तू प्रेझेंट मोमेंटला तू एखादी नवीन गोष्ट शिकली, अरे माझी मैत्रीण पूर्ण ब्रेस्ट फिडिंग करते का, से हा नॉलेज पॉइंट तुला मिळाला, तू इथून जेव्हा मागे बघते ना तेव्हा तुला गिल्ट होत. जर तू इथून पुढे बघितलं तर तुला हेल्प होते. पण खूप सिंपल गोष्ट आहे हर्षदा, मला असं वाटतं प्रत्येक आईने स्वतःवर प्रेम करणं शिकायची गरज आहे. आपण स्वतःला ना एवढ्या हार्ड अँड फास्ट हिटलर रूल वरती ठेवतो, म्हणजे बाळ रडलं तुझीच काहीतरी चूक आहे, बाळाने पॉटी नाही केली तुझीच काहीतरी चूक आहे, बाळाने जास्त पॉटी केली तूच काहीतरी चुकीचं खाल्लं असणार, बाळाला गॅसेस झाले बघ तू लक्ष नाही देत, बाळाला सर्दी झाली तू कान नाही बांधले, बाळाला खोकला झाला तू आंघोळीनंतर ओल्या केसानंतर बाळाला पाजलंस. सो समाव प्रत्येक गोष्ट फिल्टर होऊन येते की आईने काहीतरी चूक केल्यामुळेच बाळ काहीतरी रिस्पॉन्ड करते. कोण गिल्टी होतं हर्षदा? आणि आपल्या अख्ख्या फेजमध्ये आपण आतापर्यंत जेवढे फेजेस आयुष्यातले केलेत, सो डॉटर, वाईफ, डॉटर इन लॉ, मदर, या सगळ्या फेजमध्ये बघ आपल्या कधी आयुष्यात अशी फेज नव्हती जिथे एक माणूस 100% आपल्यावरती डिपेंडंट. एवढी एकटीच फेज आहे, म्हणजे फार सुसू पॉटी फीडिंग पासून सगळं आपणच बघतोय त्या माणसाचं. सो इट्स अ व्हेरी ओव्हरवेल्मिंग फेज. म्हणून हर्षदा मी प्रत्येक आईला सांगते, तुम्हाला 15 बाळं झाली आहेत आतापर्यंत का 20 बाळं झालीत? हे काहीतरी काय श्रेय, पहिलं दुसरंच बाळ आहे माझं. मग जर एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा होत असेल तर आपण शिकत शिकतच पुढे जाणार की नाही? मी एक्सपर्ट थोडी नाही. हर्षदा कॅमेऱ्याच्या समोर एवढी चांगली का बोलू शकते? तिला विचारा पहिला व्हिडिओ एवढा चांगला केला का तिने? मधूनच खोकला, मधूनच माईक ऍडजस्टमेंट होतंय सगळं. चला अजून एक फेज. तुम्ही लग्न झाल्यानंतर अगदी पहिल्याच दिवशी सासरी ऍडजस्ट झालात का? नाही होत की नाही? इनफॅक्ट आपले घरचे पण सांगतात वेळ दे स्वतःला, वेळ लागतो. मी प्रत्येक आईला एवढंच सांगेल, स्वतःला वेळ दे, वेळ लागतो. बाळ या आयुष्यात जगणं शिकतंय आणि तुम्ही या बाळाबरोबर जगणं शिकताय आणि त्याला वेळ दिलाच गेला पाहिजे. हा झाला पार्ट 1. आणि पार्ट 2 एक सेंटेन्स उत्तर आहे याचं. प्रत्येक बाळ हे स्वतःमध्ये एक वेगळी डिस्कव्हरी हर्षदा. म्हणजे माझं दुसरं बाळ जेव्हा रडायचं आणि मी अशी कन्फ्युज होऊन बघायचे ना, तेव्हा माझी सासू म्हणायची, अगं घे ना, कन्फ्यूज का बघते? बोलले नाही मी विचार करते. तर माझी सासू म्हणायची, दुसरं बाळ आहे तुझं, काय विचार करते? नाही नाही, हे बाळ पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात आलंय ना, तर मला विचार करू दे. सो हर्षदा, कोणतीही आई एक्सपर्ट होत नाही. एका बाळाला मोठं करू दे का 2 बाळाला मोठं करू दे, प्रत्येक बाळ आपल्याला एक्सपर्ट करतं त्या बाळाला मोठं करण्यासाठी. आणि जे पहिले 6 महिने असतात ना श्रेया, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा रोल बाबा हा फॅक्टर किंवा सिंगल मदर्सच्या बाबतीत जो कोणी तुमचा एक सपोर्टिंग एलिमेंट फर्स्ट सोर्स असेल तो तो सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तिथे असतो त्यांचा. तर खरं तर आपण आयांना सल्ले देण्याच्या ऐवजी बाबाला तू तयार केलंस, म्हणजे अनेक बाबांना तू तयार केलंयस की तुम्ही किती महत्त्वाचा तुमचा भूमिका आहे एखाद्या बाईला ब्रेस्ट फिडिंग नीट व्हावं यासाठी, त्या पुरुषाची किती महत्त्वाची भूमिका आहे एखाद्या बाईला नॉर्मल डिलिव्हरी नीट होण्यासाठी. तर त्या बाबतीत तू सांगावंस, कारण आपण बायकांना सल्ले नको आहेत आत्ता, म्हणजे आयांना कंटाळल्यात आया सल्ले ऐकून. खूप झालंय. हे सिंपल आहे पॅरेंट्स. पोटाच्या आतमध्ये बाळ असेल तर वडिलांच्या बोलण्याचा बाळावरती होणारा परिणाम हा 60 to 65% आहे.
कम्पॅरेटिव्हली आईचा बोलण्याचा परिणाम हा 40 to 45% आहे. असं कसं काय श्रेया? सिम्पल आहे. माझ्या पोटात बाळ आहे ते 24 तास माझा आवाज ऐकतंय. सगळं थोडी ना सिरियसली घेणार आहे. पण वडिलांचा आवाज दिवसभरातून एकदा, दोनदा, तीनदा येतो की नाही? मग ते पिल्लू ऑटोमॅटिकली इझिली अब्झॉर्ब करू शकतो. ऑन द डे ऑफ डिलिव्हरी वडिलांचा रोल काय असतो? तुम्हाला नॅचरली लेबर आणण्यापासून तुमचं लेबर टायमिंग कमी करण्यापर्यंत एकच माणूस हा रोल प्ले करू शकतो, तो म्हणजे नवरा. आणि हर्षदा, तुला वेगळं वाटेल, हे फक्त नवराच असं नाही. वडील असू दे, नवरा असू दे, बेसिकली तो माणूस आपल्या आयुष्यात जो आपल्याला सिक्युअर्ड फील करवतो आणि आपल्यावरती खूप प्रेम करतो, तो आपली डिलिव्हरी सोपी करू शकतो. आणि आफ्टर डिलिव्हरी फेजमध्ये, कारण ब्रेस्ट आणि निपल ही अतिशय सेन्सिटिव्ह गोष्ट असते आयुष्यातली. जर आपल्याला तिथे दुखलं, पेन झालं, तर पहिला माणूस ज्याच्याशी आपण खूप ओपनली डिस्कस करू शकतो तो म्हणजे नवरा असतो. विचार कर, तू जर नवऱ्याला लेबर प्रोसेस माहिती असेल, डिलिव्हरीची प्रोसेस माहिती असेल, पहिली गोष्ट त्याचा रिस्पेक्ट अतिशय वाढतो जगातल्या कोणत्याही फिमेलसाठी. आणि जर ब्रेस्ट फिडिंगच्या बाबतीत त्याला नॉलेज असेल, तर तो तुमचा फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट तुम्हाला तिथेच हेल्प करू शकतो. की अच्छा, ब्रेस्ट फिडिंग मध्ये दुखतंय का? आय थिंक आपण लॅच वरती काम करूयात. तू वाटल्यास फीड कर, मी तुला पोझिशनला थोडी मदत करतो, मी तुला उशी देऊ शकतो, मी तुला गुडघ्याखाली सपोर्ट करू शकतो, तू फीड कर, मी बाळाला बर्प करू शकतो. हर्षदा, मग तुम्ही जे म्हणता ना, मॅरेज इज अ पार्टनरशिप, मग ती खरी पार्टनरशिप मध्ये पॅरेंटिंग चालू. आणि ही प्लेड इज रोल. म्हणून बापाचा रोल हा, बाळ रडत असेल तर मी घेईल, मी थोडा वेळ खेळेल, ऑफिसहून आल्यानंतर घेईल, फक्त एवढा नाहीये. इट्स फार बियॉन्ड दॅट. वडिलांनो, तुम्ही इमोशनली तिच्यासाठी आणि बाळासाठी प्रेझेंट असणं. दुसरी गोष्ट, मी असं नाही म्हणणार की तुम्ही तिला फक्त ब्रेक देणं, पण ॲज सिम्पल ॲज ऍक्टिव्हली ये आता पप्पा टाइम सुरू झाला, चला कम ओव्हर, आणि मग बाबा बरोबर पिल्लूनी मजा करणं. आणि तिसरं, 2 रिसर्च पेपर्स. फर्स्ट रिसर्च पेपर सेज baby is attracted to mother's nipple and breast as much as child is attracted to father's nipple and breast. म्हणजे कांगारू केअर थेरपी ही आईने नेकेड बॉडीवरती आणि वडिलांनी पण छातीवरती बाळाला घेऊन केली पाहिजे. पिल्लं जास्त सिक्युअर्ड असतात. आणि सेकंड रिसर्च, जगातलं कोणतंही बाळ, हर्षदा, जर ते बाळाला इन्व्हॉल्ड फादर त्यांच्या आयुष्यात असेल, ते बाळ EQ इमोशनल कोशंट, CQ कॉग्निटिव्ह कोशंट, IQ इंटेलेक्च्युअल कोशंट, सोशल कोशंट SQ मध्ये एंगेजमेंट कोशंट, आणि SQ ह्या सगळ्याच कोशंटला ते बाळ जास्त हुशार असतं. इट्स अ प्रूव्हन थिंग. ट्रू. आणि जेव्हा इन्व्हॉल्ड फादर असतात, आणि मिलेनियल्स म्हणजे आमच्या जनरेशनमध्ये मला असं वाटतं की, मी असं सगळं अक्रॉस सोशो इकॉनॉमिक लेवल्समध्ये नाही म्हणत आहे, पण बऱ्यापैकी आता मिलेनियल्सला ही जाणीव झाली आहे की फादर्सची इन्व्हॉल्वमेंट, वडिलांची त्याच्यामधली इन्व्हॉल्वमेंट पण तेवढीच पाहिजे, आणि आहेत वडील, त्या बरेचसे वडील इन्व्हॉल्व तेवढे असतात. आणि त्यामुळेच पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा पोस्टपार्टम अँझायटी, पोस्टपार्टम हॉर्मोन चेंज या गोष्टी पुरुषांमध्ये पण होतात, आणि त्या इग्नोर होतात की तू तर वडील आहेस, तुला काय. म्हणजे ऑब्व्हियसली बाई खूप मोठ्या टर्मोलमधनं जाते, पण पुरुष पण जातात, राईट? म्हणजे तू पण अशा खूप पुरुषांशी बोलली असशील. खूप जास्त. ओके, ऑल ऑफ यू, चला काही शॉकिंग फॅक्ट जाणून घेऊयात. प्रेग्नन्सीमध्ये एका स्त्रीच्या बॉडीत जे हॉर्मोन्स वाढतात, एक्झॅक्टली सेम हॉर्मोन्स एका पुरुषाच्या बॉडीत पण वाढतात. त्या लेवलला नाही, पण वाढतात. एक स्त्री बाळाला पोटाच्या आतमध्ये मोठं करते, आणि एक वडील बाळाला इथे आणि मनात मोठं करतात. हर्षदा, माझ्या क्लासेसमध्ये काही वडील असे पण होते ज्यांना प्रेग्नन्सी क्रेविंग्स होते. इनफॅक्ट 2 वडील मला येऊन म्हणले की, श्रेया, मी घरात नाही सांगू शकत, पण आज हे तुझ्या तोंडून ऐकल्यावर असं वाटतं की मला क्रेविंग्स होतात, मला आता हे खायचंय, मला ते खायचंय. आणि माझी बायको लिटरली कधी कधी हसते, अरे मी प्रेग्नेंट आहे का तू प्रेग्नेंट आहे? पण आज मला कळतंय की येस, मी माझ्या बाळाला जेवढं फील करतो तेवढा त्या सगळ्या फील मला पण आहेत.
आणि पोस्टपार्टम डिप्रेशन हे अक्रॉस द वर्ल्ड 40% to 43% पुरुषांमध्ये बघितलं जातं. महत्वाचं आहे. हम्म. आणि त्यांना पण तेच लागतं. प्रेमाचा टच, अंडरस्टँडिंग, आणि प्रत्येक वेळेस स्त्री म्हणून आपण त्यांना व्हॉमिटिंग बॅग नाही बनवणार. एवढं झालं ना तर गोष्टी सोप्या होतात. आपली जनरेशन हर्षदा याच्यात अजून एक गोष्ट खूप चांगली होतीये की ते फक्त अवेलेबल नाही आहेत, ते अंडरस्टँड करायचा प्रयत्न करतात. अगदी सगळं अंडरस्टँड होईल असं नाही. तर स्त्री म्हणून मी तुम्हाला 2 गोष्टी सांगेल. प्रयत्न करा की आपण त्याला पण जर थोडंसं अंडरस्टँड करू शकलो तर. आणि दुसरी गोष्ट, मला मूल झालंय आणि मी आई झालीये, म्हणजे माझं मॅरेज किंवा माझं लग्न आता मागे गेलंय असं नाही होत. प्रेमामुळे पिल्लू झालंय, म्हणून लग्न आणि प्रेम पण आहे आणि पिल्लू पण आहे. आणि जास्त नाही लागत हर्षदा. एक हग, एखादा किस, एखादा स्माईल, एखादा नॉटीनेस, बस ते लग्नाला ब्लॉसम ठेवतं. म्हणून तेवढं करा, म्हणजे पुरुषांमधलं पोस्टपार्टम डिप्रेशन बऱ्यापैकी मॅनेज होते. वाव, मस्त सांगितलंस तू. अ, आणि मला ह्याच्या पुढे जाताना ना, म्हणजे पहिले 6 महिने जेव्हा, आता मी माझ्याबद्दल सांगतेय कारण आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना कदाचित ही रिलेट होऊ शकेल. आणि आता या फेजला येऊन मला कळतंय की सगळ्या एकाच बोटीत असतात, सगळ्या एकाच नावेत असतात. मी काहीतरी वेगळी विचार करणारी होते असं नाही. मी ना 1 वर्ष गॅप घेतला होता यूट्यूबपासून, आणि त्याचं कारण मी काय खूप जणांना सांगत बसले नाही, पण मला असं हवं होतं की मी जी आई म्हणून जगतेय, माझ्यात जे हॉर्मोनल चेंजेस होत आहेत, इमोशनल चेंजेस होत आहेत, ते मला बघायचेत माझ्यासमोर आधी, कारण ते मी इग्नोर करून पुढे नाही जाऊ शकत. आणि हळूहळू जसं बाळ 6-7 महिन्यांचं झालं तेव्हा असं वाटलं की अरे यार, म्हणजे पहिलीच फेज भारी होती न्यूबॉर्नवाली, दूध द्या झालं, मग नंतर तर आता ते खायला लागलंय, आता ते पळायला लागलंय. आणि मग इकडे, म्हणजे आता मी मेलबर्नमध्ये असते, तर इकडे एक नर्स मला म्हणली की काही वेळेला एशियन मदर्स, म्हणजे आपण बघितलं तर भारतीय आया जरा काही गोष्टींचा जास्त विचार करतो, स्वतःला जास्त त्रास करून घेतो. त्याच्यापैकी माझं असं आधी डोक्यात एक मीटर असायचं की माझ्या बाळाचं वजन वाढते ना 100 ग्रॅम उपर नीचे, आणि मग मला असं व्हायचं की अरे मी देते ना सगळं नीट. तर बाळाचं वजन हे जे काही आईच्या डोक्यात बसलेलं असतं, हा एक मुद्दा आला. तुझ्या एवढ्या वर्षांच्या अनुभवात अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आया जरा जास्तच विचार करतात आणि त्यांनी त्या जरा चिल घेतल्या पाहिजेत? मी US ला ट्रिपला गेले होते, नायगरा फॉल्स. आणि तिथे ना एक फॉरेनर म्हणू शकतो आपण, म्हणजे एक वेस्टर्न आई आई होती आणि तिने बाळाचं ती डायपर चेंज करत होती. तर लॉनवरती तिने ड्राय शीट टाकली, त्याच्यावरती बाळाला टाकलं. इतकं बाहुलीसारखं बाळ होतं हर्षदा, म्हणजे असं असं इच्छा होती की त्या बाळाला तर मी जाऊन टच करा. मी त्या आईला विचारलं, वाव सच अ क्यूट बेबी, हाऊ मेनी मंथ्स ओल्ड? आणि मग मला त्याने आईने सांगितलं 11 days. 11 दिवसाचं बाळ होतं. आणि त्या आईने विचारलं, नायगरा फॉल्स बघायला आलंय. ऑब्व्हियसली तिने इंग्लिशमध्ये सांगितलं, पण माझा चेहरा असा शॉक मध्ये गेला होता. घरच्यांनी तर आधी हेच केलं असतं. हा, म्हणजे 11 दिवसाच्या बाळाला घेऊन तुझं नायगरा फॉल्स दाखवायला गेली तर आपला विषयच संपला असता. पण काही काही गोष्टी हर्षदा अगदी ट्रेडिशनली चुकीच्या पण नाहीयेत. हम्म. आई म्हणून आपण सर्वात पहिला हा विचार करतो, मी मॉडर्न आहे ना, म्हणजे माझ्या बाबतीत सगळं मॉडर्नच असलं पाहिजे. ह्या एक्स्ट्रीमला पण जाऊ नका. हम्म. मला ना ट्रेडिशनली काही करायचं नाही, काय आयुर्वेदान काय हब खायला घालतात याचा पण विचार करू नका. तो सायन्स आपल्याकडे इव्हॉल्व्ह झालाय. सो पहिली इंटरनल फाईट जी आपल्या डोक्यात असते की ट्रेडिशनल गोष्टी फॉलो करायच्या का फक्त मॉडर्न पद्धतीने जायचं. तर कुठेतरी आपल्याला हे समजून घ्यायचंय, आपलं डोकं खूप सिम्पल आहे. मला ज्या गोष्टीचं सायन्स माहितीये ते मी इझिली फॉलो करू शकतो. तर प्रिफरेबली ट्राय करा की ट्रेडिशनल गोष्टींचं सायन्स समजून घ्या, तर तुमचं ब्रेन फाईट नाही करणार. नंबर 2, वेटच्या बाबतीत जर तुम्ही एशियन ओरिजिनचे असाल, हजबंड अँड वाईफ दोघं, तर त्याच्या पिल्लूचे वेटचे क्रायटेरिया फिक्स आहेत आणि दर ते 3 महिन्याला चेंज होत राहतात. पण जसं आता ती म्हणली ती मेलबर्नला राहते, तर तिला अवतीभोवती सगळीच बाळ अशी एकदम गॉल गॉल, एकदम गपू गपू, गोरी गोरी, म्हणजे लिटरली भावला भावली सारखी जे दिसतात. आणि आपलं बाळ हे वेगळंच दिसणार आहे. आपला बांधा वेगळा आहे, आपली पेल्विक कॅपॅसिटी वेगळी आहे, आपले जेनेटिक कॉम्पोजिशन्स वेगळे आहेत. तर हे समजून घ्या की दुसऱ्यांच्या बाळाचं बाळ मी जन्माला नाही घालते, मी आमच्या दोघांचं बाळ जन्माला घालते.
त्यामुळे त्याचे वेट कॉम्पोजिशन हे जेनेटिकली असतात. त्यामुळे वजन वाढलं की नाही वाढलं हा जर स्ट्रेस असेल, सिम्पल बर्थ वेट पासून कॅल्क्युलेशन करायचं आणि दर आठवड्याला किती वजन वाढतं हे चेक करायचं आणि ते दर 3 महिन्याला बदलतं. क्विक जर सांगायचं झालं, पहिल्या 3 महिन्यात आठवड्याला 150 ग्रॅम, नंतरच्या 3 महिन्यात आठवड्याला 110 ते 120 ग्रॅम, नंतरच्या 3 महिन्यात आठवड्याला 100 ग्रॅम, नंतरच्या 3 महिन्यात आठवड्याला 90 ग्रॅम. म्हणजे हर्षदा, दर एका वर्षाला माझं बाळाचं वजन ट्रिपल तर नाही होऊ शकत. मग फ्युचरमध्ये कुठे जाईल तुझं बाळ आणि माझं बाळ? हो. इट हॅज टू स्लो डाऊन. तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट जी आयांना त्रास देते इज झोप. आपल्याकडे असं समजलं जातं की बाळाला पाळण्यात घाला, इतकं हलवतात की मला वाटतं ते बाळ वैतागून झोपत असेल. आणि काही कन्सेप्ट आता गुगल म्हणा, ChatGPT म्हणा, YouTube म्हणा आपल्या समोर येतात की को स्लीपिंग नाही करायचं, बाळाचा मग सेपरेट खोली पाहिजे का, मग सेपरेट क्रिप पाहिजे का. कित्येकही वेळानं आपण स्वतःला प्रेशरमध्ये टाकतो. हम्म. स्वतःला विचारायचंय की मी अशा टाईपची आई आहे का? म्हणजे हर्षदा, तुला चालेल का जर तुझं पिल्लू दुसऱ्या खोलीत झोपले तर तू शांततेत झोपू शकते का? हो श्रेया, देन इट्स अ गुड प्रॅक्टिस फॉर यू. हम्म. प्लीज शिक, त्याच्या मागे सायन्स आहे. ते रुटीन तुम्ही कसं सेट करू शकता ते सेट करा. कॅमेरा सेट करा म्हणजे तुम्ही शांततेत झोपू शकाल. जर तू अशी आई आहे ज्याला श्रेया माझं बाळ माझ्या खोलीत पाहिजे पण अगदी माझ्या बेडवर नको, आय एम ओके जर लागून बेड असेल तर मी, मग त्याच्याबद्दल शिक की माझं बाळ माझ्या खोलीत मी सेपरेट स्पेस मध्ये कसं झोपू शकतं. आणि जर तू अशी असशील की बाळ अगदी आमच्या दोघांच्या मध्येच पाहिजे, जे आयडियली नाही पाहिजे, कारण पार्टनरसाठी तो एक खूप महत्वाची स्पेस असते ती. पण येस, जर तुम्ही त्याला कम्फर्टेबल असाल तर त्याचा सायन्स शिकून घ्या की को स्लीपिंग कसं करायचंय. म्हणजे हर्षदा, थोडक्यात आईच्या डोक्यात जे काही चाललंय हो. ते शांत करायची सर्वात सोपी पद्धतीस तुला जे सूट होत आहे त्याच्या मागचं सायन्स जाणून घे. मी नेहमी म्हणते तुम्ही कितीही कन्फ्यूज राहू शकता डिसिजन घेईपर्यंत. एकदा डिसिजन घेतलं की सगळं शिका तुमचे डिसिजन योग्य ठरवण्यासाठी. अगदी बरोबर आहे. आणि तू जे म्हणलीस की लिसन टू युअर बॉडी, म्हणजे माझ्या नॉर्मल डिलिव्हरीनंतर मी अंघोळ केली, मग त्यांनी मला ऑरेंज ज्यूस दिला आणि तो ऑरेंज ज्यूस बघितल्यावर मला तुझाच चेहरा डोळ्यासमोर आला. तू म्हणली होतीस की ते तुला ऑरेंज ज्यूस देतील तेव्हा काका कुकू करू नकोस, ते पी. आता आपल्या इकडे जर असं सांगितलं की मी ऑरेंज ज्यूस प्यायला तर वेगळाच एक गजब होईल किंवा आत्ताही कमेंट बॉक्समध्ये होईल. पण मी माझ्या बॉडीचं ऐकलं, त्यावेळेस मला जे योग्य वाटलं, जे माझ्या बॉडीला चाललं ते मी केलं आणि पुढे गेले. त्यामुळे बायकांनी हे आधी विचार करूयात आपण की कोणाला इतरांना जज करू देत न करू देत, म्हणजे त्यांच्या हातात ती पॉवर देऊ नका आपलं माइंड कंट्रोल करण्याची. अगदी एक शेवटचा 1-2 प्रश्न आहे श्रेया, की कुठल्या गोष्टी त्या घरातल्या लोकांनी त्या आईला बोलणं कंपल्सरी टाळलं पाहिजे? ओह, सो इम्पॉर्टंट. आत्ता या इंटरव्ह्यूच्या आधी माझ्याकडे एक आई आणि सून आले होते. आय थिंक त्यांनी सांगितलेला एक डायलॉग जो कोणत्याही घरच्यांनी बोलू नये की आम्ही तर सगळे आहोतच ना तुझ्या अवतीभोवती सगळं बघायला, काय तुला एवढं बाळाचं पडलंय, तू फक्त ब्रेस्टफीड कर आणि झोप ना, आम्ही सगळं बाळाचं बघून घेऊ. असं नाही होत. आई म्हणून मला सारखं असं वाटतं बाळ ठीक आहे ना, झोपलंय ना, खेळतंय ना. म्हणजे कोणी आईला असं म्हणू नका की तुझा जॉब खूप साधा आहे, तू फक्त एवढंच कर. मला माहितीये खूप सारे घरची लोक प्रेमापोटी म्हणतात, पण आईला बाळ जवळ लागतं. म्हणून प्लीज ते आई आणि बाळ तो एक बॉन्ड असू द्यात. दुसरी महत्वाची गोष्ट, प्लीज आईला त्या गोष्टी करायला सांगू नका ज्या तिच्या मनाला पटत नाही. म्हणजे कोणीतरी नवीन आईला सांगितलं, तू कशी परमनंट हसत राहा, म्हणजे तू आनंदी राहिली ना तरच तुझं बाळ आनंदी होणार आहे. 24 तास असं नाही राहू शकत आपण. वेडी वाटेल म्हणजे असं उलटं होईल की युनिट थेरपी असं होईल. तू इन्स्टावरती जर ती रील बघितली असशील ना तर एक आई आहे, तिचा नवरा म्हणतो तू ना सारखी हसत राहा, तर ती बाई अशी करते, भांडी घासते आणि हो 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 हो. कपडे घडी घालते आणि ती हसते. तर हे शक्य नाहीये. सो प्रॅक्टिकली एका आईला त्या फेज मध्ये आनंदी राहू द्या, शांत राहू द्या, पुस्तक वाचू द्या. तुम्हाला पाहिजे ना ती आई आनंदी पाहिजे, तर तुमच्याकडून 1-2 गोष्टी करा जे तिला आनंद देतील.
हम्म. That will help. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जर तिचा नवरा तिला मदत करत असेल तर प्लीज घरच्यांनी कोणी असं सांगू नका, आमच्या काळी कुठे होतं असं, बाबा रे ह्याला तर फारच बायकोचं करायचंय. इनफॅक्ट इंडियामध्ये एक डायलॉग जो मी खूप कॉमनली ऐकलाय, नवऱ्यांच्या तोंडून ऐकलंय, मी तर तसं पण काही करणार नाही, सगळं तुलाच करायचंय, पण आपलं तू सजेशन नीट ऐकून घे, मी आपलं तुला सजेस्टच करू शकतो. किंवा एखादी आई म्हणते, तू काय एवढा बाईला होऊन तिच्या पुढे मागे सगळं करतोय. हम्म. पण मला असं वाटतं की त्यांना स्वतःचं पॅरेंटहूड डिस्कव्हर करू द्या. हम्म. हर्षदा, माझ्या आणि माझ्या सासूचं नातं खूपच चांगलं आहे, म्हणून प्रॉब्ली आम्ही एवढं ओपनली बोलू शकतो. माझ्या सासूने एकदा माझ्या नवऱ्याला विचारलं की आम्ही काही मुलं मोठी नाही केली आहेत का, आणि माझ्या नवऱ्याने सांगितलं नाही, तुम्ही केली आहेत, आम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीची करायची आहे. म्हणून काही काही गोष्टी आम्हाला ठरवू द्या, आणि ते आम्हाला हेल्प केलं. सो लाईफ टाईम ज्या गोष्टी इम्पॅक्ट आहेत त्या आई वडिलांना प्लीज ठरवू द्या. हम्म. मदर्स प्लीज खूप स्ट्रेस घेऊ नका. गोष्टी परफेक्ट नाही झाल्या पाहिजे, गोष्टी पॉझिटिव्हली झाल्या पाहिजे. सो ट्रू. आणि काही वेळेला असं पण होतं की बाळाला बघायला आलं कोणी तर मग अरे वा आता सगळं छानच झालंय, आता पटकन 2 वर्षाच्या 2 under 2 दुसरं करा पटकन, आता या फेजमध्ये आहेस तर. म्हणजे ते काय मशीन आहे का तापलेलं की ते तापलंय तर पटापट त्यातनं कुकीज होतील, असं नाही होत ना. तर हे पण सल्ले उगाचच दिलेले सल्ले असतात, राईट? मला एक आता शेवटाकडे आलोय तर विचारायचं आहे की आता तू 18 वर्ष इतक्या आयांना, हजारो आयांना तू रोज भेटतेस, तुझ्या स्वतःच्या 2 डिलिव्हरी झाल्या, तुझ्या मुली आता मोठ्या आहेत. तुला का वाटतं हे करत राहावं? तुला का वाटलं या आईसाठी आता आयुष्यभर आपण काम करत राहावं? कारण दररोज मी काहीच सेम करत नाही. दररोज एक नवीन आई, एक नवीन प्रेग्नन्सी, Absolutely. एक नवीन बाळ, आणि मी त्यांच्या आयुष्यात प्ले करू शकणारा एक वेगळा रोल. इनफॅक्ट हर्षदा, तू स्टार्टिंगला म्हणली ना की श्रेयाने एक रोल प्ले केलाय, पण ऑनेस्टली विचार कर, पहिल्या 3 महिन्यात श्रेयाचा रोल वेगळा होता, मग 3 महिन्यात वेगळा होता, मग 3 महिन्यात वेगळा होता, आफ्टर डिलिव्हरी वेगळा होता. सो आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक स्त्रीचा रोल हा आपल्या आयुष्यात बदलत राहतो. हम्म. आणि मला असं वाटतं प्रेग्नन्सी टू 7 वर्ष जर मी एखाद्या आईचा हात धरू शकले आणि तिला वेगवेगळ्या फेजमध्ये हेल्प करू शकले तर भारी असतं. म्हणजे कोणी मला विचारलं हाऊ इज युअर डे, सेम रुटीन, असं माझ्या तोंडून कधी निघूच शकत नाही, कारण काहीच सेम रुटीन नाही. राईट. आणि माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं मोटिवेशन खूप सिम्पल आहे की एक स्त्री कॉन्फिडंट असली ना तर तिचं अख्खं घर ती खूप भारी पद्धतीने लीड करते, आणि एक स्त्री जर कन्फ्यूज असली ना तर घराची एनर्जीच ड्रॉप होते. हम्म. म्हणून हर्षदा, एका स्त्रीची हेल्प करावी टू अचीव दॅट कॉन्फिडन्स. जसं तू आता जे हे करतेयस, का करतेयस, ऑनेस्टली विचार कर स्वतःला. तू एक सेंटेन्स बोलली ना की मला स्त्री म्हणून असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने ऐकावं. म्हणजे तू स्त्री म्हणून हा विचार करते की मी कोणत्या अजून 1 किंवा 2 स्त्रियांना तरी ऍटलीस्ट हेल्प करू शकेल का. हम्म. परफेक्ट. हे जर आपल्यापैकी प्रत्येकाने विचार केलं, मस्ती आहे, मग प्रत्येक जण श्रेयासारखाच विचार करतात, दररोज आपण काहीतरी भारी करूयात. That's सो ट्रू. आणि तुझा हाच मुद्दा मी आता शेवटाकडे घेऊन जाताना हेही सांगेन माझ्या अनुभवावरनं की जेव्हा एखादी बाई प्रेग्नंट होते, तिला मूल होतं, त्याच्यानंतरची पहिली 2 वर्ष त्या बाईसाठी इमोशनली इतकी महत्त्वाची असतात की त्या 2 वर्षात आपल्याबरोबर कोण कसं वागतंय यावरनं त्या बाईचं त्या माणसाबरोबरचं नातं आयुष्यभरासाठी बदलतं. तुम्ही नंतर कितीही प्रयत्न करा, तो माणूस तुमच्याजवळ नाही येत. तुम्ही नंतर कितीही भांडा, पण जर त्या 2 वर्षात त्या क्रुशल स्टेजमध्ये तो माणूस तुमच्याबरोबर असेल तर नंतरच्या भांडणातनं पण तुम्ही जवळ येता. त्यामुळे ज्या ज्या स्त्रिया आत्ता प्रेग्नंट आहेत, मी तर हे खूप प्रकर्षाने पाळते की भले माझं तिच्याबरोबरचं बॉन्डिंग 19-20 असतंच की प्रत्येकाचं प्रत्येकाबरोबर, पण त्या फेजमध्ये माझं असं होतं की अरे तू महत्त्वाची आहेस आता, आणि बाकी सगळं एका बाजूला, पण आता मी तुझ्यासाठी डेडिकेटेड वेळ देईन. 3-4 वर्षांनी पुन्हा आपण जर सायलेंट झोनमध्ये गेलो तरी फरक पडत नाही, राईट? 100%. सो आयुष्यातली प्रायोरिटी हे बेबी बनतं, प्रेग्नन्सी बनतं, आणि त्याला आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे. आणि Right. तेवढं जर आपण समजून घेतलं. आणि हर्षदा, तू खूप क्यूट आता एक सेंटेन्स बोलली, आय थिंक इधर अ प्लॅन सेंटेन्स किंवा तू त्या फ्लो मध्ये बोलली, पण खूप छान होतं ते. माझं आयुष्य ते 2 वर्ष डिफाईन नाही करत,
हो. पण माझ्या आयुष्याची नवीन दिशा ते 2 वर्ष नक्की ठरवतात. अगदी म्हणजे पुनर्जन्म असा असतो, तो बॉडीचा तर असतोच, पण आपल्या आयुष्यात कोण माणसं असली पाहिजेत हे ठरवण्याचा तो पुनर्जन्म असतो असं मला वाटतं. त्यामुळे जी इकोसिस्टीम असते म्हणजे एक इट टेक्स अ विलेज म्हणतात. हल्लीच्या काळात नाही आहे ते शक्य. आपण न्यूक्लिअर फॅमिली मध्ये राहतो. विलेज आपण कसं तयार करू शकतो, तर त्या बाईला तुला काय छान वाटतंय या 4 गोष्टी करून ते विलेज तयार होऊ शकतं. त्या बाईला सांभाळू दे तिचं मूल, त्यांना सुट्ट सोडा ऐकतं, पण तुम्ही त्यांच्या बाजूला आहात, ऐक ना मी आहे एवढं सांगणारं सुद्धा विलेज पुरेसं असतं. आणि ते विलेज आहेस तू अनेक आयांसाठी, माझ्यासकट सगळ्यांसाठी. त्याबद्दल खूप धन्यवाद. आय होप की ज्या ज्या आयांना थोडंफार नर्वस वाटत असेल किंवा डाऊन वाटत असेल त्यांच्यासाठी हे कॉन्व्हर्सेशन थोडंसं मोटिवेटिंग ठरलं असेल. अगदी शेवटी मी हे सांगते की मी माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस एक बर्थ प्लॅन तयार केला होता की त्या दिवशी मला माझ्या बाळाबरोबर माझ्या शरीराबरोबर काय झालं तर आवडेल. म्हणजे काय मी डॉक्टर नाही, मी नाही ठरवणार की माझी डिलिव्हरी कशी व्हावी, पण आवडेल. तर तो बर्थ प्लॅन तुम्हाला बघायला वाचायला हवा असेल, रेफरन्सला हवा असेल. आता इंडियामध्ये त्याची काही खरं गरज नसते मे बी. ज्या स्त्रिया मराठी स्त्रिया आत्ता या अब्रॉड आहेत आणि हा व्हिडिओ बघतायत त्यांना जर बर्थ प्लॅन कसा तयार करायचा हे जर हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्याची PDF कॉपी आपल्या कमेंट बॉक्समध्ये लावण्याचा प्रयत्न करते. हर्षदा काय मस्त बोलली. इनफॅक्ट तू बर्थ प्लॅन शेअर केल्यामुळे कित्येकही मदर्सना क्लॅरिटी मिळणार आहे की एक्झॅक्टली डिलिव्हरीची प्रोसेस कशी असते. पण तुला माहिती आहे इंटरनॅशनली जी लोक राहतात त्यांना या तू शेअर केलेल्या बर्थ प्लॅनचा हेल्प होईल डॉक्टरांशी शेअर करताना कसा बर्थ प्लॅन बनवायचा आहे. पण जी लोक इंडियात राहतात किंवा एशियन कंट्रीजमध्ये जिथे बर्थ प्लॅन जास्त वापरला जात नाही त्यांना पण कंपल्सरी बर्थ प्लॅन पाहिजे असं कमेंट करा. कारण बर्थ प्लॅनमुळे तुमच्या डोळ्यासमोर एक तो दिवस तयार होतो. अच्छा असं झालं, अच्छा मग असं झालं, अरे मला असं व्हायला आवडेल. म्हणजे ते इमॅजिनेशन जेव्हा तुम्ही जाता ना तुमचं ब्रेन आणि बॉडी खूप प्रिपेअर असतं नेक्स्ट स्टेपसाठी. आणि बेसिकली चिल राहा. म्हणजे तुम्हाला सगळेजण सगळं सांगतील हे कर ते कर ते कर, तुम्ही स्वतःचा ऐका. नवरा, तुम्ही आणि बाळ किंवा एखादी सपोर्ट सिस्टीम जी तुमची नेक्स्ट आहे ते तुम्ही आणि बाळ ही टीम असतं आणि ती टीम 2 वर्ष एकमेकांना सोडू नका. 2 वर्षांनी आपोआप हॉर्मोन्स नॉर्मल होतात. सो सो थँक्यू श्रेया. या निमित्तानं मला संधी मिळाली की ब्रेस्टफिडिंग शिकवणं, ब्रेस्टफिडिंग कसं थांबवायचं हे शिकवणं. असं बऱ्याच शिकण्याच्या प्रोसेसमधनं मी गेले. थँक्स टू ॲक्च्युली माझी आई आणि तिच्यामुळे तू ओळखीची झाली. सो थँक्स टू यू. तुला खूप शुभेच्छा आणि तुला खूप साऱ्या म्हणजे ऑल द बेस्ट की तू अजून अशाच जास्तीत जास्त आयांना मोटिवेट करत राहा. श्रेया इंस्टाग्रामवर पण आहे, तुम्ही तिला इंस्टाग्रामवर सगळीकडे तुम्ही तिला फॉलो करा आणि सगळीकडे तिला त्रास देत राहा. भरपूर प्रश्न विचारा आयांनो, ती कधी कंटाळत नाही प्रश्नांना. अशी जी दिसते ती तशीच दिसत राहते. थँक्यू सो मच हर्षदा. हॅपी मदर्स डे तुला आणि त्या सगळ्या मदर्सना. आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये एक आई असते. बाई पण देव देतं, आई पण आपण स्वतः घडवतो. हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे अँड Thank थँक्यू you. सो मच ऑल ऑफ यू. माय प्लेजर. थँक्यू. बाय.